लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। राज्यातील नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गोदावरी नदी पात्रात 54,233 पेक्षा जास्त क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून कोपरगाव तालुक्यातून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाच्या वतीने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सध्या नाशिक धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। मात्र पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे। नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील लहाने पुलाजवळ गोदावरीचे रौद्र रूप पाहावयास मिळत आहे। या ठिकाणी नदी दुथडी भरून वाहत असल्याने नागरिक तरुण तरुणी पाणी पाहण्यास मोठी गर्दी करत आहेत, तर अनेक तरुण तरुणी पाण्यासोबत सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र आहे। दरम्यान आज श्रावण सोमवार निमित्त गंगा स्नान करण्यासाठी महिलांनी नागरिकांनी शुक्रतीर्थ घाटावर मोठी गर्दी केली होती। दरम्यान नदी दुथडी भरून वाहत असताना महिलांसह नागरिकांनी गंगा स्नान करताना पाण्यात न उतरता स्वतःची काळजी घेणे गरजेचे असून प्रशासनाने देखील त्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे देखील गरजेचे असल्याचे दिसून आले आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास नदीच्या लहान्या पुलावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात येईल। तसेच प्रशासन आपत्ती निवारणासाठी सज्ज असल्याचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी सांगितले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे, कोपरगाव।